नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? होळी झाली ना, लगेच दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला घरोघरी नॉनव्हेजचा बेत केला जातो. चला आज करूयात धुलिवंदन स्पेशल झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटण मसाला आणि त्यासोबतच तर्रीदार मटण रस्सा आणि आळणी रस्सा. वाटणामध्ये छान दाटसरपणा येण्यासाठी आज आपण वाटणामध्ये एक सिक्रेट असा जिन्नस घालणार आहोत. तर या धुलिवंदनाला ही मटण थाळी करायची असेल ना, तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. चॅनलवरती नवीनच असाल आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला विसरू नका. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. आता मटण फ्रेश आहे ते कसं ओळखावं? असं गुलाबीसर मटण असेल ना, तर समजायचं मटण फ्रेश आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हळद, आलं लसूण आणि कोथिंबीरीची 1 मोठा चमचा पेस्ट आणि त्यासोबतच चवीप्रमाणे जाडं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आपण एक अर्धा तास हे मटण बाजूला ठेवून घेऊया, जेणेकरून सर्व मसालेत ना मटणामध्ये छानपैकी मुरले जातील. शक्यतो उपलब्ध असेल ना, तर नॉनव्हेजसाठी जाड्या मिठाचाच वापर करावा, त्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते. जास्त वेळ नसेल ना, तर मुरायला मटण नाही ठेवलं तरी चालेल. आता मी एका बाजूला मटण मुरायला ठेवलं, तोपर्यंत वाटण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ना, ते तुम्हाला दाखवते. पोह्याच्या चमच्याने 2 चमचे भाजके डाळीव, 1 चमचा भाजलेली खसखस, 1 मोठा भाजून घेतलेला कांदा, 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 मध्यम आकाराचा तेलावरती भाजून घेतलेला टमॅटो आणि साधारणपणे 2 मूठ सुक्या खोबऱ्याचा भाजून घेतलेला कीस. आता तुम्हाला जे मी साहित्य दाखवलेलं आहे ना, त्यातील भाजके डाळे, लसूण, जिरे आणि आलं भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. कांदा, सुकं खोबरं, टमॅटो, खसखस वेगवेगळी भाजून मी पूर्णपणे थंड घालून आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेली आहे. आता त्यामध्ये थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून गरजेनुसार पाणी घालून आता आपण हे वाटण नेहमी ज्याप्रमाणे बारीक असं वाटून घेतो ना, त्याप्रमाणे बारीक वाटून घ्यावं. वाटणासाठी जास्त पाण्याचा अजिबात वापर करू नये. तर अशा प्रकारे आपले या ठिकाणी वाटण देखील तयार झालेलं आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी वाटणासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ना, ते भाजूनच तुम्हाला नंतर दाखवलेलं आहे. आता वाटण तर तयारच झालेलं आहे. चला तर आपण लगेच आता मटण शिजवून घेऊयात. तर त्यासाठी कुकरमध्ये मी 1 पळी तेल घालून त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून तो हलकासा तेलावरती मऊ पडेपर्यंत परतून घेऊयात. कांदा छान हलकासा मऊ पडल्यानंतर आता त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले मटण घालून घेऊयात. आता मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं आपण हे मटण छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात. कांद्यावरती मटण परतून घेतल्यामुळे मटणाला जो स्मेल असतो ना, तो पूर्णपणे कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे मटण छान मऊसर असं शिजलं जातं, अजिबात ते ताटत नाही. आता 2 ते 3 मिनटं छानपैकी परतून झाल्यानंतर आता आपण त्यावरती 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात. मीठ घातल्यामुळे मटण जसं परतत जाऊ ना, तसं त्याला पाणी सुटलं जातं. आता थोडीशी कोथिंबीर घालून फक्त 10 मिनटं मी मध्यम आचेवरती मटण हे वाफवून घेतलेलं आहे. पाणी न टाकता मटण वाफवून घेतल्यानंतर पहा, मटणाला आपसुकच पाणी सुटलेलं आहे ना. आता हे मटण मी वाफवून घेईपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 कप पाणी गरम करायला ठेवलेले होते. आता हे गरम केलेले पाणी लगेच आपण मटणामध्ये ओतून घेऊयात. रस्सा तुम्हाला किती करायचा आहे ना, त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालू शकता. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. त्यामुळे आळणी रस्सा आणि मटणाची चव ही दुपटीने वाढते. ते म्हणजे काय? 1 चमचा साजूक तूप. पाण्याला छान उकळी आली ना, लगेच त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तुमच्या कुकरनुसार एखादी शिट्टी तुम्हाला कमी जास्त लागू शकते. अशी रिंग ठेवल्यामुळे अजिबात कुकर घाण होत नाही.
तर या ठिकाणी पहा कुकर हा अजिबात पूर्णपणे घाण देखील झालेला नाही. आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेले आहे. चला तर आपण चेक करून पाहूयात मटण हे मऊसर शिजलेलं आहे का नाही. जवळपास 90% तर मटण हे शिजायलाच हवं. हाडापासून मांस अशा प्रकारे वेगळं झालं ना तर समजायचं मटण हे परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता ह्यामधून मी आळणी रस्सा बाजूला काढून घेणार आहे. लहान मुलांना किंवा आम्ही सूप म्हणून देखील हा आळणी रस्सा पितो. तर सुरुवातीला मी त्यातून मटणाचे पीस पूर्णपणे बाजूला काढून घेते, जेणेकरून त्यापासून आपण मटण मसाला बनवू शकतो. आणि या रश्श्यापासून मटण करी आणि आळणी रस्सा काढून घेणार आहोत. चला तर आता आपण लगेच मटण मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 पळी तेल घालून त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घेते. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा आपण हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. मी दाखवल्याप्रमाणे एकदा ही मटण थाली करून पाहिली ना तर परत परत कराल. वाटणामध्ये फुटाणे घातल्यामुळे ह्या मटण थालीला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो टाकून तो देखील आपण कांद्यामध्ये छान मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊयात. आता टमॅटो छान मऊसर होण्यासाठी एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊयात. तर 5 मिनिटानंतर पहा टमॅटो देखील छानपैकी ते मऊसर झालेला आहे. चला तर आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालून घेऊयात. आता 2 चिमट त्यामध्ये हळद घालून घेऊयात. मटण मॅरिनेट करताना देखील आपण हळद घातलेली आहे, त्यामुळे आता मी फोडणीमध्ये थोडीशीच हळद घालून घेते. एक 1/2 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तर चालेल आणि मसाला देखील तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा मटण मसाला. मटण मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरला तरीही चालेल. आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले मटण, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ह्या मसाल्यामध्ये आपण हे मटण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे मटण व्यवस्थित परतून घेऊन एक वाफ काढून तुम्ही वाटण न टाकता देखील मटण फ्राय हे सर्व करू शकता. हे देखील खूप सुंदर असं लागतं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात. तर ह्या ठिकाणी 5 मिनिटे झालेली आहेत आणि मटण तर आपण अगोदरच शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे हा मटण मसाला करायला तर जास्त वेळ लागत नाही. आता त्यामध्ये आपण तयार केलेलं 3 चमचे वाटण घालून घेऊयात. मटण मसाला मी खूप ड्राय न करता हलकासा रस्सेदार असा करणार आहे, म्हणून मी सुरुवातीला आपण जो मटणाचा स्टॉक करून घेतला ना त्यातील 2 पळी स्टॉक घालून घेते. तुम्हाला मटण मसाल्याची कन्सिस्टन्सी कशी हवी ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मटण स्टॉक घालू शकता. आता मटण मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेले होते, तरी देखील थोडंसं मीठ आपण त्यामध्ये घालून घेऊयात, कारण की इतर मसाले देखील आपण ह्यामध्ये घातलेले आहेत. आता वाटण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे ना. ज्याप्रमाणे बाहेर मटण मसाला मिळतं ना सेम तसंच हे मटण मसाला तयार होतं आणि भाजके डाळे घातल्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा देखील खूप सुंदर असा येतो. मटण तरी शिजलेलंच आहे, परंतु वाटण हे मटणाच्या आतपर्यंत मुरण्यासाठी फक्त 10 मिनिटं आपण कढईवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे मटण ठेवून घेऊयात. तर 10 मिनिटानंतर ह्या ठिकाणी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल आपलं मटण मसाला तयार झालेला आहे. आता गरमागरम भाकरी आणि त्यासोबत असा मटण मसाला असेल ना तर अजून काय पाहिजे. आणि मटण मसाल्याची चव अजून दुपटीने वाढवण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात. साजूक तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु तुपामुळे या मटण मसाल्याला खूप छान टेस्ट येते. आणि त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून अशा प्रकारे ह्या ठिकाणी मटण मसाला तयार झालेला आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे मटण मसाला करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता मटण मसाला तरी तयारच आहे. आता लगेच आपण मटण करी करून घेऊयात. त्यासाठी पातेल्यामध्ये 1 पळी तेल, तयार केलेलं मोठे 2 चमचे वाटण, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा कांदा लसूण मसाला,
कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल। 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 पाव चमचा हळद। आता हे सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊयात, जेणेकरून मसाल्यांचा सर्व कच्चेपणा कमी होईल आणि परतून घेतल्यामुळे करीला तवंग देखील खूप सुंदर असा येईल। आता शेवटी त्यामध्ये 1 छोटा चमचा मटण मसाला घालून घेऊयात। नेहमीप्रमाणे मटण मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। वाटणातील सर्व जिन्नस आपण अगोदरच परतून घेतलेले होते, परंतु वाटणाबरोबर इतर सुके मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले ना तर ग्रेव्हीला तरी खूप सुंदर अशी येते। पाणी टाकण्यापूर्वी अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर अजिबात करीमध्ये कोथिंबीर ही काळी पडत नाही, छान हिरवीगार अशी राहते। आता सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर सुरुवातीला आपण जो मटण स्टॉक काढलेला होता ना तो घालून घेऊयात। ह्या मटण स्टॉकमधील मी थोडंसं मटण स्टॉक हे आळणी म्हणून बाजूला काढून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये थोडेसे साधे पाणी घालून व्यवस्थित कुकर देखील साफ करून मी ते पाणी आता करीमध्ये ओतून घेतलेले आहे। रस्सा तुम्हाला कितपत पातळ हवा ना त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता। त्यामुळेच मटण शिजवताना तुम्हाला रस्सा किती करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही मटणामध्ये पाणी घातले ना तर मटण स्टॉक देखील छान टेस्टी असा तयार होतो। आता मटण मॅरिनेट करताना देखील मीठ घातलेले होते, म्हणून आता त्यामध्ये बेताचेच थोडेसे मीठ घालून मध्यम आचेवरती 10 मिनटं आपण ह्या मटण करीला कड काढून घेऊयात। 10 मिनटामध्ये ही मटण करी तयार होते। फक्त मोठ्या आचेवरती कड न काढता मध्यम आचेवरती ह्या मटण करीला मी अशा प्रकारे कड काढून घेतलेला आहे। तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना। तर्रीदार आणि झणझणीत अशी आपली मटण करी तयार झालेली आहे। यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल ना तर अजून काय पाहिजे। तर अशा प्रकारे कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मटण मसाला, मटण करी आणि रस्सा तयार आहे आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी। ही थाळीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।